प्रचंड गतीने पुढे चाललाय मित्रा. तू थांबलास तर मागे राहशील. हळूहळू का होईना पण चालत राहा. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे ब्लॉगर परी. तर इथे आपलं सकाळचं माझं झाडू वगैरे सगळं मारून झालेलं आहे आणि आता इथे नाश्त्याची तयारी चालू आहे. तर इथे मी सकाळी नाश्त्यासाठी पोहे बनवते. चला तर नीलच्या बाबांना अगोदर नाश्ता देते, नंतर भेटू. तर काल रात्री पण पाणी आलं होतं आमच्याकडे आणि सकाळी पण, त्यामुळे मी सकाळी लवकर अगोदर नीलचे आणि त्याच्या बाबांचे कपडे लावून घेतली, कारण शाळेचा ड्रेस पण आणला होता आणि थोडा तो पाण्यातून काढायचा होता यासाठी. आणि त्यानंतर आमची रोजची जी कपडे होती ती मी आता लावलेली आहेत आणि ही जी सकाळी लवकर उठल्या लावलेली ती सुकायला टाकते. कारण पावसाळ्यात कसं कपडे वाळत पण नाहीत. उन्हाळ्यात एका दिवसात वाळायचे, पण पावसाळ्यात नाही, 2 दिवस तरी जातातच. त्यामुळे दोरे अपुऱ्या पडतात. त्यामुळे असं मी गॅपनं सकाळी घातलं की ती आता संध्याकाळी घालायला पाहिजे. पहिलं कसं व्हायचं, आपल्या घराच्या बाहेर एक रूम होती, तिथं मी पावसाळ्यात दोरी बांधायची. म्हणजे इकडं शेडात जे पाणी असं खाली पडून जे गाळून झालेलं असते ते संध्याकाळी ते आतल्या रूममध्ये पसरून टाकायचे आणि परत हे इकडे शेडात ओली कपडे टाकायचे. ते बरं होतं. पण ह्या वर्षी काहीच नाही, कारण आपण रूम पाडलेले आहे आणि पाणी वगैरे असं निघून गेलं ना की संध्याकाळी घरात आपल्या खुर्चीवर किंवा खिडक्यावरने टाकलं पसरून तरी वाऱ्यामुळं वाळतं ते. तर त्यानंतर मी इथे आत आलेले भांडी लावायची होती, ती मी सगळी लावून घेतली. कारण मग भांड्यांचं जाळे कट्ट्यावर ठेवलं मला अजिबात काही सुचत नाही. त्यामुळे ते पहिलं रिकाम केलं. जाळे जिथल्या जागेवर ठेवते खाली तिथं ठेवलं. त्यानंतर इथे बॉटलमधलं तेल संपलं होतं म्हणून मी ते काढून घेतले. थोडंसं अजून ते पॅकिंगमध्ये आहे, ते मी त्याची आता भाजी करताना फोडणीला टाकेन. तर सकाळी इथे मी नाश्त्याला पोहे बनवले होते, तर ते पोह्याचं पॅकिंग पण फोडलं होतं आणि बर्नीतलं संपलं होतं, तर मी ते बर्नीत भरून ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे मी भाजीची तयारी करून ठेवली होती. तर आपली भाजी झालेली आहे, म्हणजे आमटी भात वगैरे पण झालेलं आहे. आणि नीलची थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळे कसं पावसामुळे त्याला काल थोडासा भिजला वाटतं शाळेत, त्यामुळे त्याला सर्दी वगैरे झालेली आहे. त्यामुळे त्याला काही शाळेत पाठवलं नव्हतं. आणि काल हा टेबल पण तुम्हाला म्हटले बाहेर शेडमध्ये टेबल होता, तो मला आत ठेवायचा होता कारण पावसानं तो खराब होत होता. तर तो काल आणून घेतला आणि त्यानंतर आम्ही पुसून घेतलेला आहे. तिथे आता मला नीलचं साहित्य ठेवायचं आहे. तर हे छत्रपती शिवाजी महाराजांची बाहेरच्या हॉलमध्ये तुम्ही बघितलं असेल, हॉल कधीतरी मी हॉलचा व्लॉग टाकताना तिथे होम थिएटरवर ठेवला होता, तर तो मी इथे आणून ठेवलेला आहे. त्याच्या बाजूला नीलची सॅक, वरच्या त्या बाजूच्या ड्रॉवरमध्ये पेन वगैरे सगळं जे साहित्य असतं कलरचं वगैरे, तर ते मी ड्रॉवरमध्ये भरून ठेवलेलं आहे. पिल्लू, अरे मला ब्लर दिसायला, ह्याच्यावर एक्सपायर डेट बघ. मला ते ब्लर दिसायला लागले, ते नंबर लागला की काय की चष्म्याचं. आणि त्याची पुस्तकं वह्या वगैरे काढल्यानंतर तो कप्पा रिकाम झाला होता. त्याच्या खालच्या कप्प्यात माझं बॉक्स पण मी ठेवले होते, जे जादाचं माझं लिपस्टिक वगैरे असते ते. कारण माझ्याकडे कसं मला असं लिपस्टिक जास्त शेडचं असं मी आणून ठेवते, पण त्याचा वापरच होत नाही. हे बघा, अगदी ह्याला तर मला खोलून बघायला पाहिजे. ह्याला हे बघा बुरशी आलेले, तर असं खराब झालेले लिपस्टिक मला टाकून द्यायचे. कारण काय होतं, मी आणून तर ठेवते पण लावणं होत नसल्यामुळे थोड्या दिवसांना ते खराब होते. त्यामुळे असे प्रत्येक लिपस्टिक मला अशी खोलून बघून ठेवायची होती. तर आज म्हटलं आवरलेलं होतं काम, पण काही जास्त नव्हतं बाकीचं, तर मी ते हे साहित्य म्हटलं हातासरशी ते पण होऊन जाईल. चला तर पटापटाने बघून आपण सगळं ह्या बॉक्समध्ये ठेवून घेऊया. ही पिंक कलरची लिपस्टिक आहे आणि ही माझ्या मैत्रिणीला पाहिजे, कारण तिला पिंक कलर हवा होता आणि तिला ते भेटेना झालं. आणि माझ्याकडे आहे, माझं कसं वापर पण होत नाही, तर मी तिला सांगितलेलं हे माझ्याकडे आहे तर मी ते तुला देते. पण ती जवळ नाही, लांब असल्यामुळं कधी आहे तर द्यायला घडते काय माहीत. आणि त्याचं टोप पण आत लिपस्टिक थोडीशी गेलेली आहे ते टोपण्यात, तर इतकी शिल्लक आहे, तर ती वापरेल कारण तिच्या तो आवडता कलर आहे.
तर तिच्यासाठी मी ठेवून दिलेलं आहे, ती येईल किंवा जाणं झालं तर मी तिला देईन ती. ह्या लिपस्टिक मी ऑनलाईन मागवल्या होत्या एकदा, म्हणजे ते कॉम्बो मिळतो ना तसं मागवलं होतं, पण ते इतक्या हलके आहेत की नाही, ओठावर जरी लावलं की नाही, मी एकदा ट्राय केलेलं, लावलं की नाही हे पण ओळखत नाही अजिबात, म्हणजे असं कलर कसं ओठाला लावल्यावर होते तसं वाटते. तर मागे मी काजळ आणलं होतं, त्यासोबतच की नाही हे शॉर्पनर पण भेटला होता, म्हणजे काजळ पेन्सिलीला ते की नाही टोक काढायचं, आपल्या ह्याच्या मुलांच्या पेन्सिलला कसं टोक काढायचं की नाही शॉर्पनर असते तसं ते त्याला पण त्याच्यासोबत भेटलं होतं. तर त्याचं आता टोपण पण निघालेलं आहे, म्हणजे ते मी सरळ करायला गेले आणि ते मोडलंच, तर मी तसं ठेवून दिलेलं आहे. आणि हा हार मी एकदाच फक्त वापरलेला आहे बघा, वन पीसवर किंवा साडीवर की नाही हा खूप छान दिसतं, म्हणजे दिसायला खूप मोठा आहे पण वजनाला अगदी हलका आहे. ह्याच्यासोबत बिंदी आहे आणि 2 कानातले असा हा यांचा सेट आहे, फक्त मी एकदाच वापरलेला आहे. अजून आता सगळे बो आणि क्लिपा एकत्र ठेवते, बांगड्या एकत्र ठेवते, कानातल्या एकत्र ठेवते एका बॉक्समध्ये. मी असं प्लॅस्टिकचे छोटे छोटे की नाही डबे केलेले आहेत, म्हणजे कसं जर मला बांगड्याच बघायचे असतील तर ते बांगड्यांचेच डबे मला बघायला भेटतील अशा पद्धतीने. तर त्या बॉक्समध्ये मी सगळं गळ्यातलं वगैरे की नाही मोठे मंगळसूत्र असतात की नाही ते ठेवलेले आहेत. मी तुम्हाला अजून एक माझ्याकडे हे बघा मंगळसूत्र, माझी की नाही बेस्ट फ्रेंड म्हणजे दिवाळीत किंवा मे महिन्यात असं येते, तर ती आली की आम्ही असं कोल्हापूरला वगैरे फिरायला जातो, तर आम्ही महालक्ष्मीला तिथे आमच्याकडे कोल्हापूरला की नाही महाद्वार रोड आहे, तर तिथे असं मी तिनं घेतलं होतं, तिनं तिच्यासाठी एक घेतलं आणि माझ्यासाठी एक तिची आठवण म्हणून घेतली होती. तेव्हा खूप छान साडीवर, तर आपली ती खण साडी वगैरे असते ना त्यावर हे असं एकच मोठं मंगळसूत्र की नाही खूप छान दिसतंय. आणि ही सगळ्यात लास्ट म्हणजे गेल्या आठवड्यात मी मागवली होती, डार्क एकदम मरून चॉकलेटी कलर, काळपट माझ्याकडे नव्हती, तो कलर मला पाहिजे होता म्हणून मी तो ऑनलाईन मागवून घेतलेला आहे. तर हे सगळं साहित्य ठेवताना की नाही मला एक हिरवी एकदम डार्क असं काच कलरच्या की नाही बांगड्या सापडलेल्या आहेत. म्हणजे आमच्याकडे कसं ते संक्रांतीला रथसप्तमी असतं की नाही, तर मैत्रिणी बोलवतात आणि त्या सुपातून की नाही हत्ती, गजलक्ष्मी आणि त्या सुपामध्ये सगळं स्त्रियांचा शृंगार दिला जातो, त्यासोबत हे बांगड्या वगैरे सगळं दिलं जातं. तर ते मला एका मैत्रिणीने दिलं होतं आणि ते माझं घालणंच नव्हतं झालं, कारण माझ्या ते लक्षातूनच गेलं होतं. तर आता मी साहित्य ठेवताना मला त्या बांगड्या दिसल्या, खूप छान एकदम काच कलरच्या बांगड्या आहेत, आता तुम्हाला दिसणार नाहीत. आणि ते बघा उजव्या हाताला की नाही भाकरीच्या तव्याचा डाग, कुकरचा डाग, असं एका लाईनीनं माझं कसं भाजलेलं असं डाग आहेत. म्हणजे तुमचं पण असंच माझ्यासारखं आहे काय? हा झेंडा आहे बघा, हा मोदीने आपल्याला की नाही एकदा लावायला सांगितलेला आहे बघा घराच्या दारावर, तर त्यावेळी मी आणलेला आहे, तुम्ही तसाच जपून ठेवलेला आहे. चला तर सगळं साहित्य आपलं भरून झालेलं आहे, आता कपाटात लॉकरमध्ये ठेवते. आणि ह्याला जवळजवळ माझं कणी 1-1.5 तास गेला हे आवरायला. तर अजून किचनमधलं माझं अर्धं काम बाकी आहे, देवपूजा वगैरे करायची बाकी आहे, तर ती पण मी आवरून घेते. ह्यासोबतच आजचा व्लॉग पण बंद करते, पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत